नमस्कार, नीतास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय झणझणीत गावरान पद्धतीने मटण रस्सा। हा रस्सा आपण 5 ते 6 लोकांसाठी बनवतोय। चला तर मग सुरुवात करूया। मी 1.5 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलंय। आपण रस्स्यासाठी इथे वाटण तयार करून घेतोय। त्यासाठी आपण 3 कांदे घेतलेत, 1.5 वाटी खोबरं घेतले, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। खोबरं आपण किसून घेतोय। कांदे आपण बारीक उभे पातळ कापून घेतोय। आपल्या इकडे वाटणाचं साहित्य तयार झालंय। आधी आपण तव्यावर कांदा भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी तव्यात 2 चम्मच तेल टाकते। त्यावर आपण कांदा चांगला सोनेरी रंग येस्तोवर भाजून घेणार आहोत। कांदा छान परतवत राहायचा, नाहीतर कांदा खाली जळू शकतो। कांदा आपल्या इकडे छान ब्राऊन झालाय। मी त्यात आता लसूण टाकते, अद्रकचे तुकडे टाकते। तेही मी 2 मिनिटांसाठी चांगलं कांद्यामध्ये परतून घेणार आहे। कांदा आपला भाजून झालाय। मी प्लेटमध्ये हे काढून घेते आणि त्याच तव्यामध्ये आपण खोबरंही भाजून घेणार आहोत। खोबरंही आपण सोनेरी रंग येस्तोवर चांगलं भाजून घेतोय। खोबरंही आपलं छान भाजून झालंय, ते मी काढून घेते। हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं बारीक याची पेस्ट करून घेणार आहोत। आपली इकडे बारीक पेस्ट तयार करून झाली आहे। आधी आपण कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी कुकरमध्ये 2 चम्मच तेल टाकले। एक कांदा बारीक कापून टाकायचा आहे, तो छान तेलात परतून घ्यायचा आहे। 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट त्यात घालायची आहे, तीही छान आपण तेलात परतून घेतोय। 2 ते 3 तेजपत्ता टाकायचा आहे, तोही आपण त्यात परतून घेणार आहोत। हाफ टीस्पून हळद घालायची आहे, अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे, तेही आपण छान परतून घेतोय। 4 मिरी टाकायचे, 1 दालचिनीचा तुकडा, तेही आपण छान परतून घेतोय। आता आपण यात मटण टाकतोय, ते छान आपण परतून घेणार आहोत। मटण आपलं छान परतून झालंय। यात आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत। पाणी घालून आपण चांगलं परतून घेतोय आणि झाकण लावून 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण मटण चांगलं शिजवून घेणार आहोत। मटण आपलं शिजून झालंय। आता आपण रस्सा बनवूया। त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यात मी 5 ते 6 चम्मच तेल टाकले। तेल चांगलं गरम झाल्यावर आपण वाटण घालणार आहोत। वाटण आपण चांगलं 5 मिनिटांसाठी तेलावर चांगलं परतून घेणार आहोत। आता यात मी अर्धा चम्मच हळद घालते, 2 चम्मच आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत, 1 चम्मच धना पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर टाकतोय, 2 चम्मच गरम मसाला। मसाले आपण 2 मिनिटांसाठी चांगले परतून घेणार आहोत। 2 मिनिटं झाले, आपण यात अर्धा ग्लास पाणी घालतोय आणि परत एकदा आपण चांगलं परतून घेतोय। आता मी यात 1 चम्मच मीठ टाकते। मीठ घालून आपण 1 मिनिटासाठी परतून घेतोय। यात आपण शिजवलेलं मटण टाकतोय, तेही आपण चांगलं 1 मिनिटासाठी मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत। मटण परतून 1 मिनिट झालंय। आपण यात आता कुकरमध्ये मटण शिजवलेलं सूप टाकतोय।
तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। रस्स्यासाठी आपण 2 ग्लास यात पाणी घालतोय। मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटं आपण रस्सा चांगला शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेत, आपला रस्सा इकडे रेडी झाला आहे। मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। आपल्या इकडे गावरान झणझणीत मटण रस्सा तयार झाला आहे। एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला आहे तो कमेंटमध्ये मला नक्की कळवा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।